नमस्कार. आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान भारत, आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसजी, मुख्यमंत्री महाराष्ट्र, आदरणीय श्री अजित पवारजी, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, आदरणीय श्री माणिकराव कोकाटेजी, कृषी मंत्री महाराष्ट्र, आदरणीय श्री जयकुमार भुरेजी, ग्रामीण विकास मंत्री महाराष्ट्र व आमचे आमदार माननीय श्री शेखरजी निकम सर, सस्नेह नमस्कार. महाराष्ट्र शासनानं दिनांक 18 जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र पर्यटन धोरण जाहीर केलं. त्या पर्यटन धोरणापूर्वी पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय शेती अभियान सुरू केलं. पर्यटन व सेंद्रिय शेती या माध्यमातून महाराष्ट्रानं पुढच्या 7 वर्षात $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं निश्चित केलं आहे. हे दोन्ही शासन निर्णय समोर ठेवून मी हेमंत तांबे MSc कृषी माझ्या कोकण कृषी विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक म्हणून, महाराष्ट्र शासन कृषी विभागातील कृषी अधिकारी म्हणून व प्रत्यक्ष शेतातील एकूण 35 वर्षाच्या अनुभवातून चिंतनातून ज्या गोष्टी समोर आल्या त्या जमेस धरून संगमेश्वर सेंद्रिय शेती विकास आराखडा तयार केला आहे. या व्हिडिओतून आपल्यासमोर मी माझे अनुभव व सूचना मांडणार आहे. माझी स्वतःची कोकणातील फळझाडांची अत्युत्कृष्ट रोपवाटिका असून माझा रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांशी कायमचा संबंध असतो. मी व माझा मित्र चिरंजीव समीर नार्वेकर दरवर्षी 50,000 मोठी जंगली व फळझाडांची रोपं वेगवेगळ्या तालुक्यातील ग्रामपंचायती, वेगवेगळ्या संस्था, संघटना व वृक्ष लागवड करणाऱ्या व्यक्तींना विनामूल्य देऊन लावून घेतो. आता आपण आपल्या सेंद्रिय शेती या विषयाकडे येऊ. वृक्षवल्ली नर्सरीमध्ये ज्यावेळी बिया रोपणाचा कार्यक्रम झाला, माननीय CEO मॅडम असतील, रवींद्र माने साहेब असतील आणि अनेक कृषीचे अधिकारी आणि इतर सगळेजण उपस्थित होते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग ज्यांचा कोणाचा असेल तर हेमंत तांबे यांनी स्वतःचं जीव ओतून ही नर्सरीमध्ये ही झाडं तयार करण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं झालेलं आहे. महाराष्ट्र GST कलेक्शन डिसेंबर 2024 मध्ये 29,260 कोटी व महाराष्ट्र दरडोई वार्षिक उत्पन्न रुपये 2,78,000. तर सिक्कीम या तुलनेनं मागास राज्याचं GST कलेक्शन डिसेंबर 2024 मध्ये 329 कोटी व दरडोई वार्षिक उत्पन्न रुपये 5,88,000 आहे. एका लौकिक अर्थानं पुढारलेल्या व त्याच्या तुलनेत मागास राज्याच्या दरडोई उत्पन्नात हा अविश्वसनीय फरक का? तर सिक्कीमनं 100% सेंद्रिय शेतीचा 2003 सालात निर्णय घेतला व 2015 सालात ते जगातील पहिलं सेंद्रिय राज्य झालं. सेंद्रिय शेतमालाला मिळणारा चांगला बाजारभाव, अधिक औषधी वनस्पतींच्या लागवडीतून उत्पन्न, जबाबदार पर्यटनासोबत स्वच्छता व नियमांची काटेकोर अंमलबजावणी या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यानं सिक्कीमनं हे सहज शक्य करून दाखवलं. महोदय, आपण महाराष्ट्र पर्यटन धोरण 24 व पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियान यांची सांगड घालून संगमेश्वर तालुक्याचा पर्यटन व नैसर्गिक सेंद्रिय शेती परिपूर्ण आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्याचं सादरीकरण व मंजुरी दिनांक 10/1/2025 रोजी माननीय आमदार श्री शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संगमेश्वर तालुका व जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांसह गाव पातळीवरील सरपंच व सर्व शासकीय कर्मचारी यांच्या सभेत दिली गेली. त्यापैकी संगमेश्वर सेंद्रिय शेती आराखडा आम्ही म्हणतो त्या पद्धतीने राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दत्तक घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, सिक्कीम व कोकण दोन्ही ठिकाणं निसर्ग सौंदर्यानं नटलेली आहेत. दोन्ही ठिकाणी पाऊस व हवामान खूपसं सारखं आहे.
दोन्ही ठिकाणी औषधी वनस्पतींची लागवड यशस्वी होते. दोन्ही ठिकाणी समृद्ध सांस्कृतिक सामाजिक परंपरा व लोककला आहेत. फलोद्यानमध्ये कोकण सिक्कीमच्या पुढे आहे. सिक्कीमला बर्फाचे ग्लाशियर्स आहेत, तर कोकणला सुंदर समुद्र किनारा आहे. थोडक्यात सेंद्रिय शेती व पर्यटन या क्षेत्रात कोकणाला आणि विशेषतः संगमेश्वरात चांगलाच वाव आहे. महोदय, काही गोष्टी आपल्याला समजावून द्यायच्या आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी लक्ष देऊन माझं मनोगत ऐकणं आवश्यक आहे. कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना 1972 साली झाली. तेव्हा भाताचा किंवा धानाचा हेक्टरी रासायनिक NPK खतांचा डोस होता 100-50-50 किलो. मी कोकण कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला 1984 साली. तेव्हा भाताचा रासायनिक NPK खतांचा डोस 100-50-50 किलो होता. माझ्या मुलीनं कोकण कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला 2014 साली. तेव्हा व आज 2025 साली भाताचा रासायनिक खतांचा डोस तोच आहे आणि 2047 सालात सुद्धा भारताचा रासायनिक खतांचा डोस हाच असणार. महोदय, यात काही अयोग्य घडतंय असं आपल्याला वाटत नाही? अशा पद्धतीनं आपली कृषी विद्यापीठं फक्त रासायनिक खतांचा प्रचार प्रसिद्धी करताहेत, हे योग्य आहे का? हा डोस कुठून आला? तर पाश्चिमात्य देशातून. हीच परिस्थिती शेतीतील रासायनिक विषारी कीटकनाशकांबाबत आहे. माझ्या उत्तम माहिती व अनुभवानुसार देशातील बहुतांश कृषी विद्यापीठात शेतीतील मूलभूत संशोधन व सध्याच्या शेतीतील समस्या काय आहेत आणि त्यावर काय उपाय करावेत, तसंच शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचं संशोधन आवश्यक आहे वगैरे महत्त्वाच्या विषयावर संशोधन होतच नाही. जमेल तेव्हा लायब्ररीत जायचं, 4 इकडची तिकडची पुस्तकं वाचायची, काही परदेशी संशोधनपर आर्टिकल्स वाचून लिखाण करायचं आणि आपण शेतीतील महान शास्त्रज्ञ आहोत असं मानायचं व गलेलठ्ठ वेतन घेऊन सुखासीन आयुष्य जगायचं, असा प्रकार सुरू आहे. महोदय, भारतीय उपखंडात हजारो वर्षापूर्वीपासून शेती सुरू आहे. याचे दाखले वेदोपनिषदे ते लोकमान्य टिळकांचं आर्टिक होम इन वेदास वाचताना कळतं. मात्र सध्या भारत हे रासायनिक खते व शेतीतील विषारी औषधं यांचं जागतिक डम्पिंग ग्राउंड झालं आहे. भारतीय उपखंडातील माती निर्जीव अनुत्पादक झाली आहे. मातीचा पोत बिघडलाय. रासायनिक खतांच्या अतिवापरानं जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता कमी होऊन पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. जमिनीतील अन्नधान्य उत्पादन ज्यामुळं होतं तो सेंद्रिय कर्ब सरासरी 0.6 ते 3% इतकाच शिल्लक आहे. जेव्हा जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होतो तेव्हा शेतमालाचं पोषण मूल्य फारच कमी होतं. 50 वर्षापूर्वी जेवढं पोषण मूल्य आपल्याला अन्नातून मिळत होतं त्याच्या 4/5 आजच्या शेतमालाचं पोषण मूल्य कमी झालं आहे. उदाहरणार्थ 50 वर्षापूर्वी एका हापूस आंब्यातून जेवढं पोषण मूल्य आपल्याला मिळत होतं त्याच्या 1/5 पोषण मूल्य आज एक हापूस आंबा देतो. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. सोबतच फार मोठ्या प्रमाणावर रासायनिक विषारी औषधं शेतीत वापरली जात आहेत. 40 वर्षापूर्वीच्या तुलनेत आज त्याच पिकावर 7 ते 8 पटीनं जास्त विषारी औषधे फवारली जात आहेत. जेव्हा जमिनीतील सेंद्रिय कर्ब 1% कमी होतो तेव्हा वाळवंटीकरण सुरू झालेलं असतं. आपल्याला निरनिराळे असाध्य रोग व विकृती रासायनिक खते व विषारी औषधांमुळे होत आहेत. याची जाणीव सगळ्यांनाच झाली आहे. मात्र हे सर्व थांबवण्यासाठी अत्यल्प प्रमाणात काहींचेच प्रयत्न सुरू आहेत. खरं म्हणजे भारतीय कृषी विद्यापीठांनी या समस्येवर लक्ष केंद्रित करून शासनाला व शेतकऱ्यांना कोणकोणत्या बाबी तातडीनं करणं आवश्यक आहे
ते समजावून दिलं पाहिजे. मात्र तसं होताना दिसत नाही. आज सेंद्रिय शेतीचा चांगला प्रचार होण्यासाठी योग्य व निष्ठेनं सर्वच बाबतीत संशोधन आणि खात्रीशीर प्रभावी इलाज कृषी विद्यापीठांनी सांगितले पाहिजेत. ते होत नसल्यानं समस्या गडद होत आहेत. आज आपल्याला शेतकरी ते सर्व समाज ते राज्यकर्ते यांचंच युद्ध पातळीवर प्रबोधन करणं आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला सात्विक आहार मिळणारच नाही व जो मिळतोय तोही 70-80 वर्षानंतर मिळेल की नाही याची शाश्वती नाही. भिकारी सर्वच देशात दिसून येतात, मात्र एक अख्खा देश तो म्हणजे भारत 1972 सालात अन्नासाठी जगासमोर भिकारी म्हणून उभा होता. हा भूतकाळ आपल्याला विसरून चालणार नाही. मातीतील सेंद्रिय पदार्थांची वाढ न झाल्यास, परत माती उपजाऊ न केल्यास येत्या 70-80 वर्षानंतर आपल्याच पुढच्या पिढ्या अन्नान्न करत टाचा घसत फिरताना दिसतील याबाबत माझ्या मनात संदेह नाही. जमिनीतील सेंद्रिय कर्ब 7 ते 8% असेल, मातीत आवश्यक जीवाणूंची संख्या भरपूर असेल, तेव्हा त्या जमिनीला उपजाऊ जमीन म्हणतात. एवढ्या प्रमाणावर सेंद्रिय कर्ब म्हणजे निश्चित किती कर्ब मातीत आवश्यक आहे असं विचारल्यास त्याचं उत्तर आकड्यात देणं कठीण आहे. उदाहरणार्थ 2 फूट उपजाऊ जाडीची माती म्हणजे 0.6 मीटर गुणिले भारताचे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये बरोबर एकूण उपजाऊ मातीचं आकारमान येईल. त्या आकारमानाच्या 7 ते 8% सेंद्रिय कर्ब आवश्यक आहे. या आकारमानावरून आपण किती सेंद्रिय कर्ब मातीत आवश्यक आहे ते आकड्यात लिहू शकतो. एवढा सेंद्रिय कर्ब परत मातीत जाण्यासाठी आपल्यासमोर काय कार्यक्रम आहे? सोबतच रासायनिक खते व विषारी औषधांचा वापर कमी करण्यासाठी काय कार्यक्रम आहे? अन्नधान्य, फळफळावळ यांचं पोषण मूल्य वाढवण्यासाठी काय कार्यक्रम आहे यांची चर्चा आता आपण करणार आहोत. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला मती ते माती असा प्रवास करायचा आहे. माती पुन्हा एकदा जिवंत व उपजाऊ करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना देशभरात आवश्यक आहेत. सध्या आपण देशाचा अथवा महाराष्ट्राचा विचार करत नसून संगमेश्वर तालुका हे सेंद्रिय शेतीचं परिपूर्ण मॉडेल म्हणून पूर्ण कोकण व महाराष्ट्रासमोर ठेवणार आहोत. त्या संगमेश्वर तालुक्याचा विचार आपण आत्ता करतोय. त्यासाठी संगमेश्वर तालुक्यात खालील गोष्टी ताबडतोबीनं व युद्ध पातळीवर होणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला अपेक्षित परिणाम दिसतील. या उपायामधील काही बाबी प्रशासकीय आहेत, तर काही बाबी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात करायच्या आहेत. महोदय, सह्याद्रीमधील जंगलतोड ही मोठी समस्या आहे. जंगल मालक पैशांच्या आशेनं आपली जंगलं वृक्षतोड करण्यासाठी ठेकेदारांना देतात. प्रचंड जंगलतोडीमुळं डोंगरावरील मातीची प्रचंड धूप होते. कोकणातील नद्या पावसाळ्यात कायम गढूळ पाण्यानं वाहतात. जंगलतोडीनं निर्माण होणाऱ्या सर्व समस्यावर मी इथं बोलत नाही, कारण आपल्याला त्या माहिती आहेत. ही जंगलतोड थांबवण्यासाठी आपण कार्बन क्रेडिट अथवा अन्य ठिकाणाहून जर निधी उपलब्ध करून दिला तर सह्याद्रीतील जंगलतोड 100% थांबेल. यानंतरच सह्याद्रीच्या खोऱ्यातील अनेक समस्या सुटणार आहेत. सोबतच जंगल सफारी, साहसी पर्यटन वगैरे वाढून सामान्य माणसाच्या हातात 4 जास्त पैसे येणार आहेत. सह्याद्री हा महाराष्ट्राची फुफ्फुसे म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित करणं आवश्यक आहे. सोबतच सह्याद्रीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर कोकणातील फळवृक्षांच्या बिया सीडबॉल करून हेलिकॉप्टरमधून सर्वत्र पावसाळ्याच्या सुरुवातीला टाकणं आवश्यक आहे. जेव्हा सह्याद्रीच्या जंगलात भरपूर प्रमाणात कोकणातील फळवृक्ष आवश्यक फळं द्यायला लागतील, तेव्हा केळटी ते माकड ते वानर ते काळमांजर किंवा कांडेचोर वगैरे वगैरे वन्यजीवांना त्या सह्याद्रीतच अन्न उपलब्ध होईल आणि त्या प्राण्यांचा जगण्याचा संघर्ष थांबेल. जेव्हा त्यांना पोटभर फळफळावळ सह्याद्रीत उपलब्ध होईल, तेव्हा ते प्राणी शेतकऱ्यांच्या शेतातील अन्नासाठी येऊन नासधूस करणार नाही. हा मुद्दा अशक्य नसून किंवा फक्त विचारांचा फुलोरा म्हणून न पाहता हाच यावरील तर्कशुद्ध व अर्थपूर्ण उपाय आहे. श्री अन्नधान्य लागवड ते शेतमाल उत्पादन ते प्रक्रिया ते एका संगमेश्वर ब्रँड खाली त्यांची विक्री आवश्यक आहे. श्री अन्नधान्यांची उदाहरणार्थ नाचणी, वरी, खारीक, बर्गी वगैरे पिकांची एकेकाळी कोकणात प्रचंड लागवड होत होती. आज या पिकांची पौष्टिकता सर्वांना समजल्यानं दिवसेंदिवस त्यांची गरज आणि किंमत वाढतच जाणार आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ या श्री अन्नधान्यापासून केले जातात. शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारी ही श्री अन्नधान्ये सुखाचे दिवस आणणार आहेत. पशुसंवर्धनाअंतर्गत दुधाळ जनावरांचे पालन, शेळ्या मेंढ्या पालन, कोंबडी पालन, मत्स्य व्यवसाय, खेकडा व कोळंबी उत्पादन सोबतच दुग्ध व्यवसाय विकासाला चालना देणे आवश्यक आहे. यामुळे फार मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय कर्ब त्यांच्या शेण, लेंडी, शीट, कुटी यामधून उपलब्ध होईल. आज शेणखताची किंवा गांडूळ खताची निर्मिती हा पशुपालकांना जास्त फायदेशीर जोडधंदा दुग्ध व्यवसायासोबत मिळणार आहे. राष्ट्रीय बायोगॅस विकास अभियान पूर्ण क्षमतेनं संगमेश्वर तालुक्यात राबवताना तालुका प्रचंड डोंगराळ आहे याची कल्पना आपल्याला असलीच पाहिजे. कारण त्यामुळे बायोगॅस संयंत्र उभारणीचा खर्च फार येतो. त्यासाठी निकष बदलून 1 ते 5 घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस संयंत्रासाठी जास्त अनुदान उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खत व घरगुती इंधनासह वीज निर्मिती करता येणार आहे. महोदय, कोकणात विशेषतः संगमेश्वरात औषधी वनस्पतींची लागवड आंतरपीक म्हणून फळबागातून करण्यासाठी मनरेगा अंतर्गत मंजुरी द्यावी. त्यामुळे प्रति चौरस मीटर उत्पादनात वाढ होईल आणि फलोद्यान व औषधी वनस्पतींची विक्री शेतकऱ्यांना जास्त पैसा देईल. सोबतच 1991-92 ते 2023 फळबाग लागवडीखालील वेगवेगळी फळकलमं जी कोकण कृषी विद्यापीठ व शासकीय फळरोपवाटिकातून शेतकऱ्यांना दिली गेली ती छोटी असल्यानं पहिल्याच पावसात 40% मेली. पावसाळ्यानंतरच्या उन्हाळ्यातील वणव्यात 20% होरपळून मेली. असे शेतकरी ज्यांच्या 7-12 उतार्यावर फलोद्यान अनुदानाची नोंद दिसते, पण आता प्रत्यक्षात जमिनीवर फळबाग नाही किंवा फारच कमी फळझाडं आहेत व त्यामुळं नवीन लाभ घेता येत नाही, अशा शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना काही जात नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट म्हणून सर्वेक्षण करून एकदाच मोठी 10 बाय 12 इंच पिशवीतील 2 वर्षाची फळकलमं विनामूल्य द्यावी, म्हणजे त्या शेत जमिनी परत फलोद्यानाखाली येतील. महोदय, संगमेश्वर तालुका 100% सेंद्रिय शेतीखाली आणताना आपल्याला प्रथम शेतकरी सहकारी बियाणे बँक स्थापन करणं, जंगली श्वापदांचा उपद्रव, उन्हाळ गुरांचा उपद्रव थांबवण्यासाठी झटकाव कुंपणासाठी वैयक्तिक व सामुदायिक पातळीवर अनुदान देणं, संगमेश्वर तालुक्यासाठी पूर्वीची कृषी प्रशिक्षण व भेट योजना चालू करणं, कोकण कृषी विद्यापीठाच्या व सर्व शासकीय फळरोपवाटिका महाराष्ट्र फळरोपवाटिका अधिनियमाच्या कक्षेत आणणं व शेतकऱ्यांना मोठी झाडं देणं, संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येक रस्ता दुतर्फा कोकणातील महावृक्ष लागवड करणं, संगमेश्वर तालुक्यातील सर्व नदीपात्रातील वाळू गाळ उपसा करून आवश्यक ठिकाणी बंधारे बांधून घेणं गरजेचं आहे. संगमेश्वर तालुक्यात प्लास्टिक बंदी कायदा, आर्थिक दंडाचे अधिकार गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना देऊन तो सक्तीनं लागू करणं, सोबतच तालुक्यात शेतातील कोणताही काडी कचरा, पिकांचे अवशेष न जाळता श्रेडरमध्ये टाकून भुगा करून परत शेतातच गेले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण तेच सेंद्रिय अवशेष माणसाचं उद्याचं अन्न आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना श्रेडर वापरण्याची सक्ती करून त्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. संगमेश्वर तालुक्यातील सर्व तृणधान्य शेतीच्या बांधावर पुन्हा एकदा सोटमूळ असणाऱ्या महावृक्षांची लागवड मनरेगा अंतर्गत करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या झाडांची मुळं खोलवर जमिनीतून आवश्यक मूलद्रव्ये व इतर पदार्थ वर आणतील व त्यांच्या सुकलेल्या पानापोलातून त्याच शेतात पडतील. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित माती पाणी परीक्षण करणारी व पीक निहाय निदान व उपचार सांगणारी प्रयोगशाळा, ज्या प्रयोगशाळेतून सेंद्रिय खते व औषधे वापरण्याचा सल्ला दिला जातो आणि अत्यावश्यक तरच रासायनिक खते औषधांचा सल्ला दिला जातो, अशी प्रयोगशाळा हाय मीडिया व भूमी सेवा या संस्थेनं तयार केली असून ती भारतीय कृषी अनुसंधान परिषदेला जोडलेली आहे. त्या मशीनमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप करताच येत नाही. अशी एक अत्याधुनिक प्रयोगशाळा सर्व आवश्यक सुविधांसह संगमेश्वर तालुक्यात इमारत, मशिनरी, संगणक, प्रिंटर, फर्निचर, इंटरनेटसह खाजगी तत्वावर अनुदान देऊन बसवून घ्यावी. यासाठी आवश्यक प्रकल्प अहवाल मी स्वतः करून देईन. आदरणीय महोदय, यासोबतच अनेक मुद्दे असे आहेत की जे या व्हिडिओ सोबतच्या पत्रात नमूद केले आहेत. त्यांची अंमलबजावणी केल्यास
आपण संगमेश्वर तालुक्याला पुढच्या 5 वर्षात 100% सेंद्रिय शेतीकडे वळवू याची आपण खात्री बाळगावी. संगमेश्वर तालुका आपण पूर्ण कोकण व महाराष्ट्रासमोर एक सेंद्रिय शेती विकासाचं सुंदर आदर्श मॉडेल म्हणून सादर करणार आहोत. यासाठी फार मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकताच नाही. फक्त वेळ देऊन एकाच विषयावर फोकस ठेवून आपण हे करू शकतो. आदरणीय महोदय, आपल्यालाच आपली पुढची पिढी सुसंस्कृत, सर्वार्थानं सक्षम, ध्येयवेडी, शिस्तप्रिय, सर्व प्रकारच्या श्रमांना किंमत देणारी व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारी तयार केली पाहिजे. त्यासाठी एक स्वयंशिस्त प्रतिज्ञा सोबतच्या पत्रासह जोडली आहे. ती संगमेश्वर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयात दररोज घेतली जाईल याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. सोबतच तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी आदर्श आचारसंहिता सुद्धा जोडली आहे. तिची प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत सक्ती करण्यात यावी. महोदय, आपण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या, संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व आमच्या आमदार महोदयांच्या क्षमतांवर विश्वास ठेवून संगमेश्वर तालुक्याला सेंद्रिय शेती मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी दत्तक घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.